तर जय महाराष्ट्र भाऊ. तर कालपासून आपल्या तांड्यातलं काम चालू झालंय. खड्डे खाजून मध्ये पाईप पण टाकलेत. अजून आज पाण्याची पाईप टाकायची आहे. मी सगळं बघून पोरांपाशी बसलो आणि आज तांड्यात सगळे पोरं होते आणि या दोघांचं भांडण चालू होतं. भांडण झालं अजून जवळ बस आणि या पाईपचं काम दनगुळे कंस्ट्रक्शनला दिलते. ह्यांचं पण काम कालपासून सुरू झालं. तुमचं पण काय काम असेल तर दनगुळे कंस्ट्रक्शनला एकदा भेट द्या. आणि आता अजून खड्डे खाणार आहे आणि मी पण येऊन बसलो जेसीबी आणि ऑपरेटर तो आपले किशोर भाऊ आणि खाली समेत नड बसत होतं. आता खड्ड्याचं काम सुरू झालं होतं. गलीत जागा कम असल्यामुळे गाडी पण मध्ये बसत नव्हती. पण ऑपरेटर किशोर भाऊ आहे ह्यांच्यासाठी सगळं काम सोपंच आहे आणि किशोर भाऊ पण हसत होते. पाईपामुळे थोडी अडचण येत होती. नंतर नाही पाईपला काढून मग गाडी घेतली पुढे. गणेश पण तिथं आलता. समय आणला सगळं डिस्टिंग मी येऊन बसलो पुढच्या डम्पिंग मध्ये आणि किशोर भाऊ हात पण डम्पिंग वरती घेत होते आणि मला तर बसून चुकल्याने वाटत होतं आणि पाईप डम्पिंग मध्ये घालण्याचं होतं. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट सांगा. तर भेटूया मित्रांनो उद्याच्या ब्लॉग मध्ये.